मित्रांनो, रेल्वे ALPचा CBT-1चा रिझल्ट लागलेला आहे आणि बऱ्याच जणांना शॉक बसलेला आहे. कारण की ALP CBT-1चा रिझल्ट बराच वरती गेलेला आहे. त्याची 3 ते 4 कारणे आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाठीमागे 2024ला जेवढ्या जागा होत्या त्याच्या निम्म्या जागा यावेळी होत्या, त्यामुळे मेरिट नक्कीच वाढणार होते. दुसरी गोष्ट म्हणजे ते मेरिट वाढण्यासाठी कारणीभूत असलेलं की नॉर्मलायझेशन. कारण नॉर्मलायझेशन खूप जास्त झालेलं आहे. काही मुलांची 20 मार्कापर्यंत मार्क वाढलेली आहेत. तुम्ही याच्या खाली कमेंट करून सांगालच नक्की की तुमचे मार्क किती वाढले किंवा काय. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं की हे मेरिट 100 पैकी आहे. म्हणजे तुमचा पेपर 75 पैकी झाला होता. त्यानंतर 75 पैकी समजा तुम्हाला 45 मार्क असतील तर 100 पैकी तुमचे 60 मार्क होतात. त्यामुळे हे मेरिट 100 पैकी आहे, 75 पैकी नाही. त्यामुळेही तुमचं मेरिट वाढलेलं तुम्हाला दिसत आहे. आता बऱ्याच मुलाला 38 ते 37 मार्क होते 75 पैकी, तरी पण त्यांचा नंबर मेरिटमध्ये दिसत आहे CBT-2साठी क्वालिफाय. का दिसत आहे? तर त्यांची 37-38ची मार्क 50च्या आसपास होतात आणि परत नॉर्मलायझेशन होऊन त्यांची मार्क 67-68पर्यंत पोचली. म्हणजे 15 ते 17, 18 मार्क पण मुलांची नॉर्मलायझेशनने वाढलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला 37 मार्क असणारा मुलगाही 65 मेरिट लागलेल्या 65 जरी मेरिट लागला असेल तरी त्यात सिलेक्ट झालेला दिसत आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिळणारं मटेरियल, अभ्यासाची मुलांची टेंडन्सी ही वाढलेली आहे. त्यामुळे पण मेरिटमध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे या मेरिटवरून की कसं तरी वरून अभ्यास करू आणि ट्राय करू असं म्हणणाऱ्यांचा दिवस गेलेले आहेत. आता प्रॉपर अभ्यास, टाईम लावून अभ्यास, रोजच्या रोज रिव्हिजन आणि जे पण होईल, क्लास लावला असेल किंवा सेल्फ स्टडी करत असाल त्याची रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला. आणि प्रॉपर एक्झामला काय विचारते ते बघून अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. MPSCचा, सरळ सेवेचा, पोलीस भरतीचा अभ्यास करत मी हे ट्राय करतो असं म्हणून आलेल्या मुलांचा इथं काहीही उपयोग नाही. या 4 गोष्टी सगळ्या रिझल्टला कारणीभूत आहेत. ठीक आहे मित्रांनो. लवकरच यावर मी एक व्हिडिओ परत बनवेल तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी CBT-2साठी. आणि बऱ्याच जणांचे मेसेज आलेत की CBT-1 मी क्वालिफाय झालो. तर सर्वांचं क्वालिफाय झालेलं CBT-1 सर्वांचं खूप खूप अभिनंदन. CBT-2चा अभ्यास अजून जोरात सुरू ठेवा. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड. आणि अजून एकदा CBT-1वर तुमचं मेरिट नव्हतं हे लक्षात घ्या. सर्व मेरिट हे CBT-2 आणि सायकोवर असल्यामुळे आता CBT-1ला तुम्ही काट ऑफ पास झाला असाल किंवा 4-5 मार्कांनी फक्त क्वालिफाय झाला असेल तरी हे डोक्यातून काढून टाका. कारण CBT-1चे मेरिट तुमचे फायनल मेरिटमध्ये काउंट होत नाही. खरी कसोटी तुमची आता CBT-2 आणि सायकोवर असल्यामुळे आता हे डोक्यातून काढून CBT-2 आणि सायको कशी मार्क घेता येतील. सायको पण आत्ता डोक्यात नका घेऊ, नाहीतर सायको होऊन जाईल. तर CBT-2 पार्ट A खूप टार्गेट करा पूर्णपणे, त्याच्यावरच तुमचं मेरिट जवळपास आहे. कारण सायकोची आपण स्पेशल त्यासाठी बॅच घेऊ. स्पेशल तुम्हाला 2 ते 3 दिवसात पूर्ण सायको करून टाकतो मी. काहीसुद्धा बाकी ठेवत नाही. फक्त CBT-2 टार्गेट व्यवस्थित करा मित्रांनो. काही डाऊट असेल तर नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करून विचारा. ठीक आहे मित्रांनो. थँक्यू फ्रेंड.